नमस्कार मित्रांनो, आज आपण जमिनीचं वाटप कसं करायचं आणि त्याच्याबद्दलच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या कशा आहेत, आपण कुठल्या पद्धतीने वाटप करू शकतो याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जमिनीचं वाटप म्हणजे काय, तर जमिनीमध्ये असणारे जे सहिष्येदार आहेत त्यांचं क्षेत्र प्रत्येकाला सेपरेट वाटून देणं किंवा सेपरेट करून देणं, त्याला वाटपपत्र असे म्हणतात. वाटप कुठल्या पद्धतीने केलं जातं? वाटप करण्याचे 3 प्रकार आहेत. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार वाटप केलं जातं. दुय्यम निबंधक कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी जे दुय्यम निबंधक कार्यालय असतं त्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या ठिकाणी रजिस्टर्ड वाटणीपत्र केलं जातं. त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे दिवाणी न्यायालय असतं त्या दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटपपत्र केलं जातं. असे हे वाटप करण्याचे 3 प्रकार आहेत. ते तिन्ही प्रकाराने वाटप करत असताना जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 तरतुदीचं पालन केलं जातं. म्हणजेच वाटप करत असताना तुकडे जोड आणि तुकडे बंदी कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकारात जमिनीचा तुकडा करता येत नाही. ते वाटपपत्र जे असतं ते जमिनीचे सहिष्येदार असतात, म्हणजे एका कुटुंबातील जे लोक असतात त्या एका कुटुंबातील लोकांमध्ये वाटप केलं जातं. त्याचबरोबर हे वाटप जे असतं ते जमिनीचे सहिष्येदार असतील तर अशा जमिनीत सुद्धा वाटपपत्र केलं जातं. वाटप करत असताना कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीमध्ये वाटप करता येत नाही किंवा त्रयस्थ व्यक्तीला या वाटणीपत्रामध्ये हिस्सा मिळत नसतो. वाटप तोंडी केलं जाऊ शकतं, पण कालांतराने ते वाटप आपल्याला लेखी स्वरूपात करावं लागतं किंवा त्याचं नोंदणी करावं लागते किंवा ते नोंदणीकृत करावं लागतं. नोंदणी करावी लागते म्हणजे काय, तर ते एकतर रजिस्टर ऑफिसला त्याची आपल्याला रजिस्टर्ड वाटणीपत्र करावं लागेल किंवा न्यायालयामधूनही त्या पद्धतीचं वाटणीपत्र आपल्याला करता येईल. म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय, तर जे तोंडी वाटप असतं किंवा आणि जे अनोंदणीकृत वाटणीपत्र असतं त्याला पुरावा म्हणून कायदेशीर मान्यता नसते. त्यामुळं तोंडी किंवा अनोंदणीकृत जे वाटणीपत्र आहे असं वाटणीपत्र ग्राह्य धरलं जात नाही. कोणत्याही प्रॉपर्टीचं वाटणीपत्र जे असतं, वाटणीपत्र हे कुठलंही हस्तांतरण नसतं. ते जमिनीमध्ये असणारे जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारामध्ये त्यांचा प्रत्येक हिस्सा सेपरेट हिस्सा देऊन केलेले जे वाटणीपत्र असतं, ज्याचा त्या जमिनीमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे त्यालाच ते वाटणीपत्र करता येते किंवा त्यालाच ते वाटणीपत्र आधारित जमीन मिळते. वाटप करत असताना वाटपाने फक्त आपला हिस्सा विभागला जातो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अन्वये माननीय तहसीलदार यांच्याकडे वाटणीपत्र केलं जातं. हे वाटणीपत्र करत असताना सर्व जे सहिष्येदार आहेत त्या सहिष्येदारांच्या सह्या असणं आवश्यक असतं, त्यांची संमती असणं आवश्यक असतं. सर्व हिस्सेदारांची जर संमती असेल त्यामध्ये त्या सहिष्येदारांचा जबाब घेतला जातो आणि ते वाटप मंजूर केलं जातं. आता हे महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966चे कलम 85 नुसार केलं गेलेलं वाटप असतं त्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो, त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस नसते आणि हे असे जे वाटणीपत्र असतं ते तहसीलदार किंवा त्यांचे जे त्यांनी अधिकार दिलेले अधिकारी असतात त्यांच्या मार्फत केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारचं जे वाटणीपत्र असतं हे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत केलेलं वाटणीपत्र असतं आणि या वाटणीपत्राला सर्व सहिष्येदारांची संमती आवश्यक असते. हे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे वाटणीपत्र केलं जातं, जे मुद्रांक शुल्क असतं ते मुद्रांक शुल्क भरून आपल्याला त्या प्रमाणात वाटप करता येतं. या वाटणीपत्रामध्ये आपल्याला स्टॅम्प पेपर किंवा टायपिंग केलेलं आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचं नोंदणी शुल्क असतं, ते नोंदणी शुल्क भरल्यानंतर आपल्याला हे वाटपपत्र करता येतं. आता तिसऱ्या प्रकारचं जे वाटणीपत्र असतं त्या वाटणीपत्रामध्ये जर जे सहिष्येदार आहेत तर त्या सहिष्येदारांमध्ये जर एकमेकांमध्ये काही वाद असतील किंवा हिस्साबद्दल त्यांच्यामध्ये काही मतभेद असतील तर त्यासाठीचा दावा आपल्या जवळच्या न्यायालयामध्ये, तालुका न्यायालयामध्ये दावा दाखल केला जातो. त्याच्यानंतर प्रतिवादींना समन्स काढले जातात. त्याच्यानंतर प्रतिवादीचा जो WS असतो किंवा लेखी उत्तर मागवलं जातं त्यामध्ये साक्ष पुरावे वादीचे आणि प्रतिवादीचे असे दोघांचे साक्ष पुरावे होतात. नंतर फायनल स्टेजला न्यायालय दिवाणी प्रक्रिया संहिता 1908च्या कलम 54 अन्वये ते वाटणीपत्र प्रत्यक्षात येण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं जातं. जिल्हाधिकारी ते वाटणीपत्राची कॉपी जी आहे किंवा जे वाटणीपत्राचा जो आदेश आहे न्यायालयाचा तो आदेश तहसीलदारांकडे पाठवतात. तहसीलदाराकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवलं जातं आणि भूमी अभिलेख कार्यालय या वाटणीपत्रासाठी आवश्यक असणारा जो खर्च आहे किंवा मोजणीसाठी आवश्यक असणारा जो खर्च आहे तो खर्च किंवा जे शुल्क आपण त्याला म्हणू शकतो ते शुल्क आकारून भूमी अभिलेख वाटप करतं आणि त्याचा जो गोषवारा असतो किंवा त्याचा जो अहवाल असतो तो तहसीलदारांकडे पाठवतं.
तहसीलदार त्यानंतर सगळे जे संबंधित आहेत किंवा सहिष्येदार आहेत त्या सहिष्येदारांना नोटिसा काढतं, त्यांचं म्हणणं विचारात घेतं आणि त्यानंतर प्रत्यक्षरित्या 7/12 त्या वाटणीपत्राची नोंद होते. अशा पद्धतीने 3 प्रकारे वाटणीपत्र करता येतं. ही होती वाटणीपत्राबद्दलची थोडक्यात माहिती. आपण जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही वाटणीपत्राबाबतची जी माहिती आहे ती तुमच्याबरोबरच इतरांनाही माहीत होण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.